कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आंटी आलीस? ये बस बस। पण नीरज आणि निशी आंटी मी अगं एक मिनिट बस। मस्करी करत होते मी, नाही येत ते दोघं लॉंग ड्राईव्ह वर गेलेत। मी जा म्हंटल। ती निशी घरी असली ना की उठ सूट तिच्या आईच्या घरी जाऊन बसते। म्हणजे माझी काहीच हरकत नाहीये, पण ती नीरजला सोडून कायमची माहेरी निघून जाईल ना तर मला आवडेल। पण ती तर जातेच, वर माझ्या मुलालाही घेऊन जाते त्या थर्ड क्लास जागी, आणि मला हेच नाही आवडत। एकतर आमच्या बिझनेसमध्ये इतके इश्यूज आहेत, त्या खोतांच्या प्रॉब्लेम्स मध्ये माझ्या मुलाला ती का अडकवते मला हेच कळत नाही। बावळटासारखी वागते। बावळटासारखी? अहो ती बावळटच आहे। खरं तर खोतांच्या घरातले सगळे विचित्र आहेत। अहो हेच बघा ना, किती साधी गोष्ट होती माझं आणि श्रीनूचं लग्न, पण नाही त्यात सुद्धा त्यांनी एवढे प्रॉब्लेम्स क्रिएट केलेत। आता तर मला भीती वाटायला लागली, माझं आणि श्रीनूचं लग्न झालंच नाही तर। चारू कम ऑन, अगं किती निगेटिव्ह विचार करतेस तू, बी पॉझिटिव्ह। अगं आता तर गोष्टी आपल्या मनासारख्या घडायला लागल्यात, आता कुठल्याच काटामध्ये नाहीये। बघ ना, तुमच्या लग्नाच्या विरोधात असलेले तुझ्या कृपेने एकतर घराबाहेर गेले नाहीतर वर गेले। आंटी तुम्हाला तर माहिती आहे ना, मी मुद्दाम नाही मारलं, ते सगळं चुकून 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 का होईना, त्यात फायदा तुझाच झाला ना। कसला फायदा? अहो त्या लाली आत्या नुसत्या कचाकचा भांडत असतात। हा खोतांच्या घरात फूट पडली आहे खरंय, पण यात माझ्या आणि श्रीनूच्या लग्नाचा विषय पुढेच सरकत नाहीये। होईल ग होईल, थोडा धीर धर, तुझं लग्न पण होईल। आता त्यांच्यात वाद चाललेत, सगळे एकमेकांच्या उरावर बसलेत, आणि मला बघायला ना जाम मजा येते। या भांडणामधूनच ना लाली एक दिवस रागाने तुमचं लग्न लावून दे। पण तू मात्र एका गोष्टीची काळजी घ्यायची, लालीच्या मनात ओवी बद्दलचा राग सतत धुमसत राहिला पाहिजे। मग बघ, तुला हवं ते सगळं तुला मिळेल। मार्क माय वर्ड्स। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।